हा, आपल्याला जाणून घ्यायचंय तुमच्यापैकी स्वतःला तुम्ही किती ओळखता. आता आपल्या 5 बोटांना 5 नावं असतात महाराज. अंगठा, तर्जनी, मध्यमा, अनामिका आणि करंगडी. 4 बोटं खाली फक्त भाडणीचं कुत्सर बोट ज्याला म्हणतात हे तर्जनीवर. तर्जनी, हा फक्त तर्जनीवर ही बोट. हा सगळ्यांची वर केली. हा आता मारू नका एकमेकांना. इकडे पण तुम्ही लय आरामात बसल्या. सगळ्यांनी हात वर. हा केले. आता सगळ्यांनी मी सांगते तसं करायचंय. आपल्याला जाणून घ्यायचंय कोण स्वतःला किती ओळखते. आपला हात घ्या, डोक्याला लावा, नाकाला लावा, गालाला लावा, ओठांना लावा, दाढीला लावा, पोटाला लावा. आता स्वतःला लावा बरं. कुणालाही माहीत म्हणजे तुम्हाला तुमचा डोळा माहित आहे, तुम्हाला तुमचं नाक माहित आहे, तुम्हाला तुमचं ओठ माहित नाही, माहित आहे, पण तुम्हाला तुम्ही कोण हे माहीत नाही. जेव्हा आपल्याला आपण कोण हे माहीत होईल ना महाराज, तेव्हा ईश्वर कोण आहेत हे जाणून घ्यायची गरज राहणार नाही. कारण म्हणतात ना की देव पाहावयासी गेलो आणि मी स्वतःच देव झालो, असं संतांचं सुद्धा म्हणणं आहे महाराज. म्हणून कल्पनांच्या भागामध्ये पडू नका. कोणत्याही कल्पना आणि दुसऱ्या कोणत्या कल्पना असतात. अजून एक कल्पना आपल्या मनामध्ये, मग मी तर महिला आहे, मग मी पूजा करू का नको, मग मी महिला आहे, मग सगळेजण म्हणतात मंदिरात जाऊ नये, मग मी जाऊ का नको, मग मी महिला आहे. महिलांसाठी सुद्धा कोणत्याही प्रकारचं बंधन नाही. सकळास येथे आहे अधिकार. सगळे यासी भलती नारी सकळास येते आहे अधिकार. कलयुगी उद्धार हरीच्या नामे. सगळ्या